अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रहार कार्यकर्त्यांनी केली पाहणी। रिक्त पदे आणि समस्यांबद्दल उपसंचालकाची घेणार भेट। ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुका असणाऱ्या शहापूरमध्ये नागरिकांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हेच एकमेव आधार आहे। मात्र येथे डॉक्टरांची रिक्त पदे आणि सोयी सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने मंगळवार दिनांक 11 जून रोजी प्रहार कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत डॉक्टरांशी चर्चा केली। ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील रुग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हेच साधन असल्यामुळे तालुक्यातील अनेक नागरिक उपचारासाठी या ठिकाणी येत असतात। मात्र या ठिकाणी सोनोग्राफी सेंटर डॉक्टर अभावी बंद आहे। अनेक डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना पुढे रेफर करावं लागतं। त्यामुळे नाईलाजास्तव येथील रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेतात। परिणामी त्या ठिकाणी रुग्णांची आर्थिक पिळवणूक होते। हे सर्वसामान्य माणसाला परवडण्यासारखे नसते। म्हणून उपजिल्हा रुग्णालयात शहापूर तालुक्यातील सामान्य माणसांना चांगल्या पद्धतीने उपचार मिळावे यासाठी रुग्णालय अधीक्षक डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर गजेंद्र पवार यांची भेट घेऊन अडचणी जाणून घेतल्या असून पुढील आठवड्यात प्रहार कार्यकर्ते, उपसंचालक आणि ठाणे सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊन शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे व इतर सोयी सुविधांची मागणी करणार व प्रसंगी ठाणे येथे आंदोलन करणार असल्याचं प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांनी सांगितलंय। यावेळी तालुका सल्लागार वामन केदार, संघटक विजय हरणे, प्रवक्ते विनायक बोंद्रे, उप अधीक्षक सचिन कुंभार, किनवली विभाग प्रमुख जयवंत विशे, सापगाव विभाग निलेश बोटकोंडळे, नडगाव विभाग सुनील फरडे आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते। ब्रेकिंग न्यूज मराठी, शहापूर।